नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने दुसरा पदार्थ दिवाळीचा म्हणजे शंकरपाळी, गोड शंकरपाळी ते बनवणार आहोत. आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि व्हिडिओ म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला, मी तुम्हाला आज शंकरपाळ्यांचं साहित्य सांगते. शंकरपाळी कशी बनवायची सुरुवात करूया. 3 वाट्या मैदा आपण घेतला होता. 1 किलोमध्ये 3 वाट्या भरल्या आपल्या मैद्याच्या. 1 वाटी साखर घेतली. ह्याच वाटीच प्रमाण मोजलेलं आहे मी. तर साखर बघू शकता तुम्ही, एवढी साखर घेतली आहे. हे तूप वितळून घेतलं आहे, कारण की हे तुपाचं प्रमाण कळणार नाही तुम्हाला, म्हणून हे तूप वितळून घेतलेलं आहे. एवढं तूप आणि ही साखर, आणि एवढी साखर आहे ना, एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी ह्या पातेल्यात टाकते. प्रमाण नक्की कळून दे. हे पहा, साखर वाटीभर होती, पाणी वाटीभर. तूप थोडं कमी असलं ना तरी चालतं, कारण की शंकरपाळी फुटत नाहीत. मग नाही तर तूप तेलात पगळलं का, तूप शंकरपाळी सोडले का लगेच तूप असे फुटून जातात ते शंकरपाळी. हे बघू शकता तुम्ही, मी यात घातलं आहे पाणी. यापेक्षा थोडं कमी घातलं ना तरी चालेल. शंकरपाळी व्यवस्थितच होतात, असं काही नाही की होत नाही, होतातच होतात. गरम केलेलं आहे मी ते. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं पगळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं विरघळून घेऊ आणि सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर साखर चिकटून जाते. आपल्याला जास्त उकळी येऊस्तोवर नाही, फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे हलवत राहायचं, म्हणजे पटकन थंड होईल आणि आपला मैदा पण भिजायला व्यवस्थित भिजवलं जाईल. तुमच्या घरातील साहित्य कोणते असो, छोटे वाटी राहो काय राहो, एक सारखं प्रमाण घ्यायचं. फक्त तूप थोडंसं कमी घ्यायचं, कारण की तूप जर समान घेतलं ना तर मग शंकरपाळी फुटतात जास्त तेलामध्ये, खूपच नुकसान होतं. आता हे आपलं मिश्रण तयार झालंय पीठ भिजवण्यासाठी. मी गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते थोडा वेळ. आणि कोमट झालं की मग पीठ भिजवून घेऊ आपण शंकरपाळ्यांचं. आता आपण परात घेतली, परातीत हे मिश्रण टाकून घेणार आहोत. आता यामध्ये मी आता पीठ मळून घेतली. लागता जेवढं टाकत पीठ मळून घ्यायचं आहे. आपण 1 किलो घेतलं आहे, त्यासाठी आपल्या घरात जे साहित्य असेल त्यातनं हे बघा, झालंय आपलं पीठ मळून व्यवस्थित असं. आता हे आपण 2 तास असं भिजून मुरत ठेवू आता हे. आणि मग शंकरपाळी करायला घेऊ. हे बघा, एक पातेलं घेतलंय मी, त्याच्यामध्ये हा गोळा भिजून ठेवून देते आणि हे झाकून ठेवते
व्यवस्थित छान असं मुरेल. मग पीठ मस्त भिजलेलं आहे छान असं आपलं शंकरपाळ्यांचं. हे बघा, बघू शकता. आता आपण व्यवस्थित असे लाटून घेणार आहोत. जास्त अशा लेयर्स आल्या पाहिजे आपल्या शंकरपाळ्यांना. असे लाटायचे व्यवस्थित असे. हे बघा, या कडा दुमटून घेऊ. आणि परत लाटून घेऊ. कडा दुमडून घेतल्याने ना त्याचे लेयर्स जास्त येतात. आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचंय. जवळजवळ 1 सेंटीमीटरचं जाडी राहील असं व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय आपल्याला. ही शंकरपाळी बिस्किटपेक्षा खूप छान लागतात. हे बघा, याच्या आपण कडा कापून घेणार. हे बघा, याच्या लेयर्स आत्ताच पडायला लागलेले आहेत. एकदम छान अशा लेयर्स पडतात याच्या. याला दूध नाही घालायचं. शंकरपाळ्यांना दूध घातलं की जास्त दिवस टिकत नाही. अगदी छान असे मोकळे मोकळे होते, चिटकत पण नाही. याची जाडी 1 सेंटीमीटरची बघू शकता तुम्ही. तेल तापलंय की नाही हे चेक करूया आपण. छान असं तापलं. आपलं ते व्यवस्थित असे शंकरपाळी निघतील, मस्त तयार होतील.
किती छान अशी झाली शंकरपाळी, खूप लेयर्स पडले आहेत त्याला. हे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.